तर विजेत्यांचे आम्ही खरोखर अभिनंदन करीत आहोत. स्वर्गराज नेक्स्ट विनिंग टीम. नेक्स्ट मॅच आयवा विरुद्ध ए स्टार. मी आयवा या संघाला विनंती आहे की आपलं अजूनही प्रवेश फी आलेली नाही, तर आयोजकांकडे मॅच खेळण्याच्या आधी आपली प्रवेश फी आयोजकांकडे आणून द्यायचं आहे, हे आपणास नम्र विनंती. चला चालू असलेला सामना आपण बघतोय. एका साईडला स्वर्गराज संघ बघतोय आणि दुसऱ्या बाजूला आयवा संघ बघतोय. ज्यांचं हे स्टेडियम आहे तेच आपल्याला बघायला मिळतात. आयवा स्टेडियम म्हणून ओळखलं जातं. स्वर्गराज संघ यावेळी विजय झालाय. यावेळी चालू असलेला सामना आपण बघतोय. ए स्टार आणि आयवा. आयवा संघ नाणेफेक जिंकलाय वाटते आणि क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. चांगला संघ आहे. या परिसरातील मजबूत संघ आपल्याला बघायला मिळतात. दोन संघ आमने सामने. बिग फाईट होईल आणि नक्कीच रोशनजी काय वाटते तुम्हाला या मॅच मध्ये कोणचा पगडा भारी असेल? दोन्ही संघ हे सारखेच आहेत. आयवा आणि ए स्टार हे दोन्ही नावाजलेले संघ आहेत. तर आता या अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे. हार जीत तर आहेच, एकच सामना विजयी होऊ शकतो. तर हा कोणता सामना आहे तर नक्कीच या सामन्यामध्ये आम्हा सर्व प्रेक्षकांना इथे बघायला नक्कीच आवडेल. प्रेक्षकांची गर्दीवर गर्दी होत आहे, कारण हे दोन संघ ए स्टार विरुद्ध आयवा, जसं काय हे मोठे संघ आपल्याला इथे दिसत आहे, त्यांचे नक्कीच त्या संघाचा सामना बघायला आम्हा सर्व प्रेक्षकांना आवडेल. नक्कीच नो डाऊट. मात्र तुमचा सॉफ्ट कॉर्नर कोणत्या बाजूने असेल? आमचा सॉफ्ट कॉर्नर तर हे आयवा स्टेडियम, आपण ज्या ही टुर्नामेंट जे भरवलेली आहे, हे आयवा स्टेडियमचा पल्ला इथे मला तरी वाटतं भारी असणार आहे, कारण त्यांचं हे स्वतःचं होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंड वरती ते नक्कीच विजयाच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतील असं आम्हाला वाटतं. शिविल मनबाट यांचं आगमन झालेलं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एका साईडला आपण बघतोय संघ आयवा आणि दुसऱ्या बाजूला ए स्टार. आयवा वर्सेस ए स्टार. बिग बॅटल, बिग फाईट. नक्कीच आपण म्हणू शकतो बिग बॅटल, बिग फाईट. आयवा संघामधून म्हणजे आमच्या संघामधून जात आहे जॉन आणि स्मिथ, तर विरुद्ध संघ ए स्टार. तुमच्या संघामधून कोण कोण बॉलिंग साठी कोण आलंय जरा कळेल? नक्कीच तुमचा जर आयवा संघ असेल तर माझा ए स्टार असेल. आपला सुद्धा बॅटल होईल. बघायचं कोणता संघ जिंकेल. नक्कीच नक्कीच बघूया. तर आयवा आमची टीम बॅटिंग करत आहे, कारण आमचं होम ग्राउंड आहे. तर बघूया काय बॅटल माझ्यात आणि तुमच्यात, आयवा आणि ए स्टार दोन्ही. असा बॅटल नाही, दोन्ही संघांच्या बाजूने आम्ही 50-50 मुकाबला आहे. मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर एक्स्ट्रा कव्हरचा आणि चौकार. आयवा संघाने चांगलीशी सुरुवात करून ए स्टार यांना दाखवलेला आहे की आम्ही अशी चांगली सुरुवात करून नक्कीच 50च्या वर आम्ही आमच्या धावा करू, असं त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि पंच यांचा निर्णय वाईट. पुन्हा एकदा वाईट. खराब अशी सुरुवात ए स्टार संघाकडून. मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि फिलिंग चांगली आहे. 2 धावा पूर्ण करून 2 धावाचं समाधान मानावं लागणार आहे जॉन यांना, आणि 2 धावाच्या संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 8 धावेवरती. पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण करून 2 धावाचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज त्या पूर्ण केल्या आहेत. चांगली अशी सुरुवात जॉन यांच्या. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या पंच यांचा नोचा इशारा आणि 2 धावा पूर्ण करून 3 धावाचा प्रयत्न पण नाही मागे पाठवलेला आहे स्मिथ यांना, आणि 2+1 अशा 3 धावा. पंच यांचा निर्णय, सॉरी सांगितलंय, दिलगिरी व्यक्त केली आहे. ओके, तर हा 2च धावा.
पुन्हा फुलटॉस आणि मारण्याचा प्रयत्न आर पा तडीपार पाहूया घेतो की नाही आणि आउट. चांगला असा झेल, चांगला असा झेल फ्रँक यांनी चांगलासा झेल घेऊन आपल्या संघाचे 6 धावा वाचवलेल्या आहेत आणि विकेट सुद्धा परत पॅव्हिलियन मध्ये पाठवलेला आहे. चांगला असा झेल घेऊन जॉन यांना परत पॅव्हिलियन मध्ये पाठवलेला आहे. चांगला असा 6 मारण्याचा प्रयत्न फ्रँक यांनी तो कॅच घेऊन जॉन तू परत पॅव्हिलियन मध्ये जा म्हणून फ्रँक यांनी सांगितलं आहे आणि एका चौकाराच्या मदतीने 12 धावा करून जॉन परतायत आणि अगला बॅट्समॅन मॉरिसन. लेफ्ट हँड बॅट्समॅन स्मिथ मारण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण करून 2 धावांसाठी आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केले आहेत आणि पाहता तर खराब असं फेकी मारून बॉल निसरून एक धाव लगेच चोरून आणि अशी चोरून धाव खरोखर महत्वाची असते आणि टोटल 3 धावा घेऊन आपल्या नावावरती खर्च केला आहे स्मिथ यांनी आणि 3 धावावरती संघाची धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. एका पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 15. जॉन खेळत आहे 12 धावेवरती आणि स्मिथ खेळत आहे 3 धावेवरती. आणि उत्कृष्ट चांगले असे क्षेत्ररक्षण मिड विकेट मध्ये आणि कॅच असतं तर मला तरी वाटतं उत्कृष्ट कॅच मध्ये गणला जाऊ शकत असता. आपल्या हाईटचा फायदा घेत मॅक्स यांनी दाखवलेला आहे टीम स्पिरिट. पुन्हा सज्ज बॉलर आणि खूपच लांबून ऑफच्या दिशेने पंच यांचा निर्णय वाईट. पुन्हा ऑफच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न आणि चांगलाशी गोलंदाजी आपल्याला दाखवत आहेत योग बॉलर आणि मारण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या दिशेने एक धाव पूर्ण करून 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या आहेत जॉन नाही सॉरी मॉरिसन यांनी. आणि पुन्हा एकदा वाईट आपला कॅमेरामॅन बंटी आपल्याला सर्व दाखवता येईल लाईव्ह टेलिकास्ट आणि उंच असा गेला ना आणि आउट कॅच आउट. चांगलासा शूट करत आहे आपला कॅमेरामॅन बंटी. थँक्यू डीजे थँक्यू. आणि आउट. चांगली गोलंदाजी योग यांच्यातून. थँक्यू डीजे थँक्यू. खरोखर टीम स्पिरिट आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला दाखवत आहेत ए स्टार संघ. हा ए स्टार नक्कीच याच्या अगोदर टुर्नामेंटचा उपविजेता संघ आहे. आणि मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव पूर्ण करून 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावावरती समाधान मानावं लागणार आहे. या 2 धावावरती दुसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती 23 धावा 3 गडी बाद. ॲग्नोला खेळत आहे 2 धावेवरती आणि जेसन अजूनही निर्धाव खेळत आहे. तिसरा आणि शेवटचा षटक घेऊन येत आहे ॲरन मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने आणि आउट. सुंदर असा झेल
धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर चांगलं असं क्रिकेट आपल्याला बघायला इथे मिळत आहे. आयवा विरुद्ध ए स्टार, जो दोन्ही मजबूत संघ आपल्याला या मैदानात दिसत आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आपले दिसतंय. आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारता पर्यंत अग्नेल यांच्या हातून आउट. चांगला असा झेल. थँक्यू डीजे. आता येतं नंबर 7 धोनी जे योहान. बघूया काय करताय. मारण्याचा नक्की परत प्रयत्न आणि वॉट अ शॉट. आर पार तडीपार षटकार. हॅलो चेक. थोडं तांत्रिक बिघाड कृपया समजून घ्या. आणि हॅलो. आउट जात आहे. चांगलंच गोलंदाजी बघायला मिळत आहे. येत आहे रॉबिन. मारण्याचा प्रयत्न लॉंगांच्या दिशेने आणि नक्कीच आउट होऊ शकतात. झेल बॉल आउट. जस्टिन याने चांगला असा झेल. या अगोदरच्या नाकवा चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा हा जस्टिन आपल्याला झेल घेताना दिसत आहे. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा 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 आउट. चांगला असा झेल जस्टिन यांच्याकडून. खरोखरच नागवा चषक मध्ये जी कामगिरी त्याने दाखवली होती मॅन ऑफ द सिरीज घेऊन, तीच कामगिरी इथे सुद्धा ते कोहली चषक मध्ये दाखवत आहेत. आणि आतापर्यंत 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली आहे 29 धावा. आणि ए स्टारला जिंकण्यासाठी फक्त 3 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता. सरासरीनं 10चा रन रेट, 10च्या रन रेटने आपण 30 धावा केल्या तर आपण पुढच्या सामन्यासाठी प्रवेश करू शकतो. हॅलो चेक. थँक्यू डीजे. नक्कीच उद्याच्या दिवसाचे लॉट्स आमच्यापर्यंत आलेले आहेत. उद्याच्या दिवसाचे लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्याचे जे सामने असणार आहे, नक्कीच पहिला सामना आपण बघतोय उद्या 6 मार्च मेगा फायनलचा दिवस आणि कोहली चषक 2021चा अंतिम दिवस. व्हेरी नाईस. किल्ला बंदर वर्सेस फायटर पहिला सामना. डोंट ॲक्टिव्ह वर्सेस N11 दुसरा सामना. एवन स्टार वर्सेस कॅप्टन मोर्गन तिसरा सामना. रोमॅनियो वर्सेस .com बॉयज चौथा सामना. इतिहास वर्सेस KBCC हा 5वा सामना. LP बॉयज वर्सेस थोसा हा 6वा सामना. आणि KFC वर्सेस वॉरियर्स हा अंतिम सामना असणार आहे. मायकॅन वर्सेस नाकवा 11 हा प्रेक्षणीय सामना असणार आहे. हा सामना सुद्धा तुम्ही उद्या बघू शकता. उद्याचा दिवस संपूर्ण स्पर्धा लाईव्ह असणार आहे. चांगलं नेटवर्क जर भेटलं तर नक्कीच चांगली स्पर्धा तुमच्यापर्यंत पार पडेल. उद्या पूर्ण अपडेट असेल. स्कोरिंगमध्ये सुद्धा डिजिटल स्कोरर त्यानंतर मॅन्युअल स्कोरर चांगलं स्कोरिंगची भूमिका करतात. आणि उद्या नक्कीच जास्तीत जास्त आवाज रोशन जी यांचा तुम्हाला ऐकायला मिळेल. तू कुठे जाणार आहे?
आपल्याला सांगू इच्छितो इंग्लंड आणि इंडियामध्ये टेस्ट सामना सुरू आहे. शेवटचं सत्र चालू आहे आणि स्टंप होण्याच्या अगदी एक दोन ओव्हर बाकी आहेत. मारण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने, 1 धाव आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तर आपल्याला सांगू इच्छितो इंडिया वर्सेस इंग्लंड. इंडिया 290, 7 आऊट. मारण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने आणि आरपार तडीपार षटकार. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच रिषभ पंत यांनी 101 धावा केल्या. जबरदस्त फॉर्म मध्ये दिसतोय रिषभ पंत, जो यापूर्वी स्क्वॉड मध्ये बसत नव्हता आणि आता मात्र 2020 वन डेच्या स्क्वॉड मध्ये सुद्धा त्याला प्लेइंग 11 मध्ये दिसतंय. 290 वर 7 गडी बाद झालेत भारतीय संघाचे. चांगला परफॉर्मन्स आणि हा सामना जर जिंकला तर फायनलसाठी क्वालिफाय होईल भारतीय संघ. यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 8 धावा धापलकर लागल्यात. नाबाद 8. जॅक्सन ज्या पद्धतीने मागच्या सामन्यात फलंदाजी केली त्याच पद्धतीची फलंदाजी आता बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेजवळ, तिथपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. येस, नो आणि वेट तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय दोन्ही खेळाडूंमध्ये. फ्रँकी आपल्याला बघायला मिळतोय स्ट्राईक एंडला, जो हार्ड हिटर फलंदाज, एक महत्त्वपूर्ण फलंदाज या परिसरामधील, आणि तोच आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक 2 पुढे सरकेल. 13 धावा 4 चेंडू. आता मात्र बेगेट केला जातोय. यावेळी चेंडूला फेकून देतोय सीमारेषी पार. दमदार, शानदार, वजनदार षटकार. आता मात्र गोलंदाजची लेंथ भरकटलेली आहे. वाईटचा इशारा. 20 धावा धापलकर लागतात. 5 चेंडू 20 धावा. आणि असं वाटते की कुठेतरी शेवटच्या एंडला आयोजकांचा टाइम वाचवला जाईल. मिस्टर फ्रँकी मार्फत 2 धावा आणि षटकाची समाप्ती. षटक संपते. पहिलं धावा झाल्यात 22 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जे टार्गेट सेट केले 30 धावांचं आणि पहिल्याच षटकामध्ये 22 धावा आल्यात. मात्र यावेळी वर्चस्व दाखवतोय आयवा संघ पहिल्याच षटकामध्ये. नक्कीच नक्कीच. तर ए स्टार याने हा एक सामना आता फक्त सामना औचित्य फक्त राखून हा सामना फक्त पूर्ण करायचा आहे. अगदी 100% त्यांच्या पल्ल्यामध्ये हा आता सामना. मात्र चौकार. चेंडू सीमारेषी पार. चौकार. आता लगेच या सामन्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक असणार आहे आणि स्वर्गराज यांच्या विरोधात आता ए स्टार आणि आयवा यांच्यातील विजयी संघ त्यांच्यामध्ये सामना होईल. नक्कीच क्वार्टर फायनलचा हा सामना असणार आहे. म्हणजे आजच्या दिवसातला अंतिम सामना. सेमीफायनलचा आजच्या दिवसातला, म्हणजे जो संघ विजय होईल तो सुपर 3 मध्ये पोहोचू शकतो. आणि विजय होतोय तो म्हणजेच आयवा संघ. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं होतं त्याच पद्धतीने आयवा संघ खेळी दाखवते. का मोठा संघ म्हटला जातोय तर यावेळी नक्कीच ए स्टार संघ विजय झालाय. बघा, आम्ही म्हटलं होतं की आपल्या दोघांमध्ये बॅटल झालं, मग दोघांचं आपले संघ होता. 50-50 चान्सेस होते आणि ए स्टार संघ विजय झालाय. नक्कीच